आंबेड बुद्रुक इथं श्री गणेश विसर्जन घाटाचं लोकार्पण संपन्न झालं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून या घाटाची उभारणी करण्यात आली आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थाननं पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाय। मंदिर संस्थाननं मुख्यमंत्री सहायता निधी पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे। मंदिर संस्थानानं घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे। माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ पद्मश्री प्रकाश आमटे यांना जनसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार यावेळी देण्यात आला। यावेळी मध्य प्रदेश राज्याचे मंत्री कैलास विजय यांच्यासह अनेक आमदार खासदार सुद्धा उपस्थित होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपूरमध्ये ऐतिहासिक पथसंचलन झालं। नागपुरातील आतापर्यंतचं हे सर्वात मोठं पथसंचलन होतं। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नालासोपाऱ्यामध्ये आय लव्ह मोहम्मद उल्लेख असलेले बॅनर हातामध्ये घेऊन मुसलमान समाजानं घोषणाबाजी केली। त्यामुळे आता वसई विरार शहरातील वातावरण चांगलं स्थापलंय। भाजपचे महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा सचिव अशोक शेळके यांनी या लोकांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। वसईमध्ये गरबा खेळताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। फाल्गुनी शहा असं या मृत महिलेचं नाव आहे। गरबा खेळत असताना अचानकपणे त्या खाली कोसळल्या आणि त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र उपचाराअंती त्यांचा मृत्यू झाला। भिवंडी पोलीस उपायुक्त मुख्यालयामध्ये फॉरेन्सिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं। अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांच्या शुभ हस्ते हा सगळा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला। गुन्ह्यांमधील पुरावे गोळा करण्यासाठी हे फॉरेन्सिक सेंटर महत्त्वाचं ठरणार आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे शिक्षकांचं मार्चपासून थांबवलेलं वेतन सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेत। आता वेतन थांबवण्यात आल्यानं काही शाळांमधील शिक्षकांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती।